हाय फ्रेंड्स, मी स्वाती. लाईफ इज एमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. जे कोणी नवीन असतील ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा नक्कीच. आणि आज आपण आहे ना वालाच्या शेंगांची रेसिपी बघणार आहोत. अगदी झटपट आणि टिफिनसाठी बनवणार आहोत. तर कशी बनवायची ते बघूया चला. अगदी फ्रेश आणि कोवळ्या अशा मी वालाच्या शेंगा घेतल्या. तर ते अशा पद्धतीने ना थोडा तुकडा साईड देठाकडनं तोडायचा आणि सरकन ओढून घ्यायचा. दोरा सरसगट निघून येतो. तर दुसऱ्या देठाकडनं पण तसंच आणि शेंड्याकडनं पण तसंच दोरा ओढायचा. बघू शकताय बघा, अशा पद्धतीने आपण दोरे काढून घ्यायचे, नाही तर ते कचकच लागतात दाताखाली आल्यावरती. तर अशा पद्धतीने ना त्याचे दोघं साईडचे दोरे काढून घ्यायचे, असे छान निवडून घ्यायचे आहेत शेंगा छोटे छोटे तुकड्यांमध्ये. तर मी तुम्हाला बरेच निवडून दाखवते. हे बघा, अशा पद्धतीने अगदी सहज निघतात. तर छोटे छोटे तुकडे करून घेते. ही भाजी चवीला खूप अप्रतिम लागते. तर बरेच जणांना कोणी वालाच्या शेंगा म्हणतं, कोणी कोणी यांना ना घेवडा म्हणतं. तर आम्ही वालाच्या शेंगाच म्हणतो. आणि ह्या वालाच्या शेंगा आहे ना, तर ह्याच हिवाळ्यातच खूप येतात आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतात. तर अशा पद्धतीने ना मी आता 2-3 पाण्याने स्वच्छ असे धुवून घेणार आहे. बघू शकता, 2-3 पाण्याने धुवून आणि चाळणीत नितरवून घेणार आहे. व्हिडिओ स्किप न करता बघा, तुम्हाला सुद्धा आजची रेसिपी आवडेल. अगदी वेळ न वाया घालवता झटपट आणि टिफिनला आणि सगळ्यांनाच आवडीने खातील अशी रेसिपी आहे. तर बघू शकता, आता मी ना लसूण घेतला, छान ठेचून घेतला. तर मला असा ठेचून घेतलेला लसूण खूप आवडतो. तर फोडणीसाठी पण आणि चवीला पण चांगला लागतो. तर आता आपण एक कढाई घेतली. कढाईमध्ये मी तेल टाकून घेतलं. तेल जिरं टाकून घेतलं. जिरं हिंग टाकून घेतलं. छान असं जिरं खुलायला लागल्यानंतर आहे ना तो ठेचलेला लसूण टाकून घेतला. व्यवस्थित परतून घेतलेला आहे. आता आपण लाल तिखट टाकून घेणार आहोत आणि हळद टाकून घेणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काळा मसाला. ह्या भाजीला जर आपण काळा मसाला जर वापरला ना, खूप चव येते आणि खूप अप्रतिम लागते. तुम्ही भाकरीसोबत पोळीसोबत खाऊ शकतात. अगदी याला कांदे टोमॅटो अशी कशाचीच गरज पडत नाही. आणि मी ना थोडा अर्धा ग्लास पाणी टाकलं, त्याच्यात मस्त मसाला शिजू दिला आणि त्याच्यातच कोथिंबीर टाकली. त्या कोथिंबीरीचा सुद्धा मला खूप छान असा फ्लेवर येतो भाजीला अशा पद्धतीने टाकल्यामुळे. आणि हिंग सुद्धा टाका, हिंगामुळे ना या भाजीला सुद्धा छान असा फ्लेवर येतो. तर अशा पद्धतीने छान परतून घ्यायचा मसाल्यामध्ये. आणि परतून झाल्यानंतर मीठ टाकून घेतलं, व्यवस्थित परतून घेतलं. आता झाकण ठेवून घ्यायचं. 6 ते 7 मिनटं शिजून घेणार, आपण वाफ देऊन घेणार आहोत. आणि एका साईडला छान असे शेंगदाणे भाजून घेतले. शेंगदाणे भाजून झाल्यानंतर आहे ना, आता मिक्सरमधून आपण छान थोडा जाडसरच मी कूट ठेवला, अगदी बारीक नाही केलेला आहे. बघू शकता. आणि परत आता आपल्या अर्ध्या शेंगा शिजून झालेल्या आहेत. आता परत आपण आहे ना 5-6 मिनटासाठी ना या शेंगा शिजून घेणार आहोत. तर बघू शकता, मस्त अशा आपल्या शेंगा पण शिजून झालेल्या आहेत. भाजी आपली तयार झालेली आहे. तर एकदम चवीला अप्रतिम झालेला आहे. थोडा सूर्यप्रकाश येत होता, त्याचा थोडा कॅमेऱ्यावरती परिणाम झालेला आहे, तेवढं समजून घ्या. आणि व्हिडिओ स्किप न करता पहा, तुम्हाला सुद्धा ही भाजी आवडेल. नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर करा. धन्यवाद.